नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर SK एज्युकेशनवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत विषय मराठी इयत्ता 7वी धडा 14 कवितेची ओळख. तर मित्रांनो, या धड्याचे लेखक आहेत लेखिका आहेत शारदा दराडे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून लेखन गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहामध्ये काही कवितांचे लेखन सदर पाठ्यपुस्तकातील महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकातून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आलेली आहे. लेखिका जी.प.प्रा. शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर मित्रांनो, सुरू करूया. सुधीरला शाळेत काव्यप्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत-जम्मत प्रस्तुत एकांकिकेतून मांडलेले आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुमचा अनुभव सांगा असं लिहिलेलं आहे. प्रकल्प म्हणजे काय? यापूर्वी शाळेतील दिलेल्या प्रकल्पांपैकी तुम्हाला कोणता प्रकल्प सर्वात जास्त करायला आवडला का ते लिहा. प्रकल्प पूर्ण करताना तुम्ही अनुभवलेले अविस्मरणीय अनुभव थोडक्यात सांगा. तर मित्रांनो, प्रकल्प म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की एक प्रोजेक्ट. ते म्हणजे काय, ते करताना तुम्हाला कोणकोणते अनुभव आले आणि तुम्ही केलेल्या प्रकल्पांपैकी सगळ्यात जास्त प्रकल्प तुम्हाला कुठला आवडला हे सांगायचं आहे यामध्ये. तर मित्रांनो, आपण पाठाला सुरुवात करूया. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंगलेला असतो. आजोबा: अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? सुधीर: आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? आजोबा: कोणी सांगितले रे तुला? सुधीर: आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच आलाय. आजी: अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच सांगितलंय बाईंनी. बाईंनी म्हणजेच मॅडमनी. सुधीर: पण मी हे कसं करू? आजोबा: अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय ते हेही तुला समजेल. आजी: तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा: आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, तो कागदावर उतरून घेईल म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई: सुधीर, हातपाय धुवून घे आणि दूध घे. सुधीर: आजी, मी कागद आणि वही घेतो. आत्ताच आपण सुरुवात करूया. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. आजी घरामध्ये लावलेले सांजावात भाजी करते. आता कांद्याची पात. म्हणजे आजीने इथे कवितेला सुरुवात केलेली दिसत आहे. आजोबा: आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी: कधीतरी कशाला म्हणतील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. सुधीर: माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. आजोबा: तू बनव भाजी छान छान चवळी. सुधीर, आण रे इकडे दातांची कवळी. आजी: बरं बाई, तुमची इच्छा, हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. सगळेजण खो खो हसतात. बाबांची रात्रपाळी असते. बाबा: अगं बाई, अगं आई, पटकन खायला दे ना काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. सुधीर: कसली घाई, कसली सही, आजीनं दिली चपाती दही. आई: काय बाई कवितेची कमाल, बोलताना नि हसताना तोंडावर धरून रुमाल. आजी: आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात. आजोबा फिरायला निघतात. आजोबा: मला द्या काठी नि चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी: तुम्हाला तर समजत नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई: तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा हेका म्हणजे तुम्ही आता राग तुमचा सोडून द्या. आजी म्हणे: रागाचा सोडा हेका, कामी घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायचं चुकलीस. आई: चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. सुधीर: तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतं रडू. लहान मोठी
लहान तोंडी मोठा घास करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो हसते, पण आनंदित होते व सहभागी होते. ताई, बरं का आजोबा अन आजी दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. आई आहे का घरात पिठाची सोजी? आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. सुधीर, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. सुधीरला, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी, आजोबांना द्या स्वेटर, मफलर आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. ताई, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळवायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बाबा रात्रपाळीवरून परत येतात. कालचा विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात, खुर्चीवर रेलून बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाळून वाळा. आई कणिक मळत असते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यांसाठी रवा चाळा. आई, तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी, सुधीर आवर दप्तर ठीक, नाहीतर कचऱ्याचे येईल त्यात पीक, टापटीपणा दररोज शिक. सुधीर, आजी आई खूप छान, मलाही नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हले ना पान. आजोबा होकार दर्शवतात. तेवढ्यातच बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात. बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, आशाने थोडीच पूर्ण होणार आहे हौस. पुस्तके देत हा घे थोरांच्या कवितांच्या माळा, वाचून लागेल तुला कवितांचा लळा. सुधीर कवितांचे पुस्तक वाचतो. त्यात तल्लीन होऊन जातो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान घरातील सर्वांना दिसते. सुधीर, बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या आती. मित्रांनो, माफ करा, चुकून जास्त सुरू झाल्यामुळे आपला मेन धडा थोडा बाजूलाच राहिला आहे. सुधीर, बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, या मी वेचू कशा अन किती. शांताबाईची बाग अन सुरवेंची गिरणी, गदिमांचे घर अन बालकवीची फुलराणी, चेतवले भावनांचे मोहोळ तुम्ही मनी. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात. तो प्रसन्नतेने प्रकल्प लिहून शाळेत बाईंकडे सादर करतो. तर मित्रांनो, आपण आता स्वाध्यायास सुरू करूया. तर खालील चौकटी पूर्ण करा. आजीने काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी सांगितलेले अर्थ. याचं उत्तर आहे की कविता करण्याची व समजून घेण्याची आकलनशक्ती वाढवणे, हे याचे उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत. तर कुटुंबाने काय मदत केली, तर सगळे कवितेमध्ये संवाद करू लागले. ही त्यांनी त्या सुधीरला मदत केली. बाबांनी सुधीरला कवितांचे पुस्तक आणून देण्याचे याचे कारण होते की सुधीरला कवितांचा लळा लागावा, त्याचे मन त्यामध्ये गुंग व्हावे, यासाठीच बाबांनी सुधीरला पुस्तकं आणून दिली. मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूया. कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे त्याचे कारण हे होते की सुधीरला काव्यप्रतिभा म्हणजे काय ते कळावे म्हणून. यासाठी त्यांनी सुधीरचे अभिनंदन केले. प्रश्न दुसरा. पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या
शब्दात मांडा. सुधीरला काव्यप्रतिभा कळावी म्हणून कुटुंबातील सगळेच यमक जुळवून किंवा स्वतःच्या जमेल तशी कविता बोलू लागले आणि प्रत्येकजण आपापल्या अनुभवानुसार सोपे शब्द वापरायला लागला. उदाहरणार्थ, आजी सांजावात आणि कांद्याची पात असे यमक जुळवते, तर आजोबा त्यावरच म्हाताऱ्याचा वाढतो वात अशी शब्दरचना जुळवतात. तेव्हा गंमत येते. बाबांच्या अनुभवात ऑफिस व बॉस असल्यामुळे ते ऑफिसला जाण्याची घाई बॉस करू देणार नाही सही अशी शब्दकसर करतात. तर आई पण काय बाई कवितेचे कमाल, हसत तोंडावर धरून रुमाल असे यमक जुळवते आणि सगळेच स्वतःच्या शब्दामध्ये जसे यमक जुळेल तसा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, ह्या पाठाचे हे उत्तर आहे. तर मित्रांनो, आपण आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. त्याच्या आधी थोडंसं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे ते पाहून घेऊया. ताईला जेव्हा कवितेतून बोलायचं आहे ते कळते तेव्हा तिची कवितासुद्धा ताई सादर करते. कवितेत मारेल तो बाजी, आई आहे का घरात पिठाची सोजी, त्या पंक्तीतूनच भावाबद्दल विश्वास व प्रेम व्यक्त करत असते ताई. तर मित्रांनो, आपण प्रश्न तिसऱ्याकडे जाऊया. या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानशी कथा तयार करूया. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला तयार करायची आहे, तरी मी माझ्या शब्दात कथा सांगतो. सुधीर नावाचा एक मुलगा होता. त्याच्या शाळेत त्याला काव्यप्रतिभा म्हणजे एक प्रकल्प कवितांवर करावयास सांगितला. त्या विषयावर एक प्रकल्प त्याला शिक्षिका देतात, पण तो प्रकल्प कसा करावा हेच त्याला समजत नसते. तो थोडा गांगरलेलाच असतो. तो घरी जातो तेव्हा आजोबा त्याचा पडलेला चेहरा पाहून त्याला विचारतात, अरे आज तू घरी शांततेत प्रवेश कसा केलास, एकदम शांत का तो आजोबांनी विचारलं. तेव्हा आजोबा, आजी, आई आणि बाबा, ताई सर्वजण त्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यास मदत करतात. जेव्हा त्यांना समजते की बाईंनी त्याला कवितांवर एक प्रकल्प करण्यास सांगितलं आहे, ते सर्वजण काव्यात बोलण्यास सुरुवात करतात. काही बोलायचे असेल तर छोट्या छोट्या कवितेच्या ओळी तयार करून ते म्हणतात आणि त्याला पुरेपूर मदत करतात. तर मित्रांनो, ही होती अशा प्रकारे एक कविता आणि त्यानुसार त्याचा प्रकल्पसुद्धा पूर्ण करतो आणि तो बाईंना तो शाळेत नेऊन दाखवतो. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न पाहूयात. पुढचा प्रश्न आहे, आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही तुमचे वर्गमित्र यांच्यामधील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा. तर मित्रांनो, हे तुम्हाला तुमचेच तयार करायचं आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला थोडं समजावून आणि माझ्या शब्दात सांगतो. सुमित, मी आणलाय ब्रश, चला चित्र काढूया फ्रेश. शुभम, मी काढलंय चित्र पण दिसतंय थोडं चित्रविचित्र. सुमित, कावळ्याचा रंग काळा, पायात त्याच्या नेहमीच असतो चाळा. सोहन, बगळा झाला गोरा, पायात त्याच्या सफेद दोरा. रोहन, माझ्या चित्रात आहे एक राजा आणि वाजत आहे त्याचा उत्कृष्ट बाजा. तर मित्रांनो, ही मी केलेली एक छोटीशी कविता तुम्हाला सादर केलेली आहे. तर मित्रांनो, आता आपण पुढे जाऊया. पाठातील प्रश्न 5वा, पाठातील कोणत्या काव्य संवादात तुम्हाला सर्वाधिक आवडला त्याचे सादरीकरण करा. तर मित्रांनो, यामध्ये आपण स्वतःच सर्च करूया आणि आपल्याला आवडेल तो आपण ओळ घेऊया. तर मित्रांनो, यामध्ये मी घेतलेले आहे, आजोबा म्हणतात, तू बनव भाजी छान चवळी, आण रे इकडे दातांची कवळी. याच्यावर आजी म्हणते, तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवीची खास. हा काव्यसंवाद मला खूप आवडला, कारण या संवादामधून आजी आजोबांचे गोड स्नेहसंबंध दिसून येतात आणि त्यांचे एकमेकांवर किती प्रेम आहे, एकमेकांमध्ये ते कसे समजून घेतात, ह्या गोष्टीसुद्धा आपल्याला उत्कृष्टपणे समजतात. तर त्यामुळे मित्रांनो, या पाठातील काव्यसंवाद मला हा फारच आवडला. तर मित्रांनो, तुम्हाला जो काव्यसंवाद आवडला तो मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. प्रश्न 6वा, खालील आकृती पूर्ण करा. तर खालील
पाठात आलेल्या साहित्यिकांचे नाव: शांताबाई शेळके, नारायण सुर्वे, ग दी माडगुळकर आणि बालकवी. तर मित्रांनो, आता चर्चा करूया. तुम्हाला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही यासाठी कोणते प्रयत्न कराल? तर मी माझ्या शब्दात सांगतो की जर मला कविता आवडत असेल आणि किंवा मला त्या करावयाशा वाटल्या असतील तर मी वेगवेगळ्या कवितांची पुस्तकं वाचेन आणि मी प्रयत्न करेन की मला स्वतःला काही जमतंय की नाही, किंवा मी जी कविता करतोय त्यामध्ये यमक जुळतंय की नाही हे मी प्रयत्न करेन. मित्रांनो, तुम्हाला कुठले प्रयत्न आणि कविता करण्यासाठी काय काय प्रयत्न कराल तुम्ही हे मला डिस्क्रिप्शनमध्ये नक्की सांगा. तर आता आपण पुढे जाऊया. तुम्ही काव्यवाचना हा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हाला कसा वाटला याबाबत मित्रांशी चर्चा करा. काव्यवाचना मित्रांनो, काव्यवाचना हा मित्रांनो शब्द चुकीचा आहे. तर याच्या जागी काव्यरचना हा शब्द आहे. तर मित्रांनो, काव्यरचना हा कार्यक्रम असा असतो की त्यामध्ये खूप विनोदांवर आधारित अशा काव्यरचना असतात किंवा कुठले ना कुठले विषय असतात. त्यामध्ये काव्यरचना छान असे कवी करतात. तर काही काव्यरचना विनोदी असतात, काही सामाजिक असतात, काही रोजच्या जीवनावरचे असतात. तर अशा प्रकारच्या काव्यरचना असतात. तर हा कार्यक्रम तुम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम ऐकला असाल तर तो तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दल त्या मित्रांशी तुम्हाला चर्चा करायची आहे. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया, खेळूया शब्दांशी. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ शोधून चौकटीतून शोधून लिहा. खो देणे म्हणजे नकार देणे आणि पाशा सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. हेका धरणे म्हणजे हट्ट धरणे आणि भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे. मित्रांनो, आपण पुढे जाऊया. खालील कंसातील काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा. तर आपण पहिलं तर वाचून घेऊया. अति तिथे माती, आगीतून उठून फुपाट्यात पडणे, पळसाला पाने तीनच, नावडतीचे मीठ अळणी, थेंबे थेंबे तळे साचे, कामापुरता मामा, गर्वाचे घर खाली. फुशारकी मारण्याचा पराजय होतो. म्हणजे याचं उत्तर आहे की गर्वाचे घर नेहमीच खाली असते. मित्रांनो, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचे आणि काम झाले की त्याला सोडून द्यायचे, यालाच म्हणतात कामापुरता मामा. आपण सर्वत्र परिस्थिती समानच असते. म्हणजे याचं उत्तर आहे मित्रांनो, याचे उत्तर आहे पळसाला पाने तीनच. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. थोडे थोडे जमवून मोठा संचय करणे म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. याचा अर्थ आहे आगीतून उठून फुपाट्यात जाणे. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. अति तिथे माती. न आडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती पसंत पडत नाही. म्हणजे नावडतीचे मीठच अळणी. म्हणजे जी व्यक्ती आवडत नाही त्याने कितीही चांगलं करू दे, आपल्याला ते आवडणारच नाही. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने. मित्रांनो, हा पुढचा प्रश्न आहे. खाली काही वाक्य दिली आहेत, त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा, त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दाचे अर्थ समजून घ्या. तुम्ही याचप्रमाणे वाक्य तयार करण्याचा प्रयत्न करा. आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे की अन्य शिक्षकांना त्यांची सरच येत नसे. सर म्हणजे शिक्षक. सर न येणे म्हणजे त्यांची तुलनाच होऊ शकत नाही किंवा त्यांची कोणी बरोबरीच करू शकत नाही. तर मित्रांनो, पुढे जाऊया. सकाळचा चहा मला काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही. कपात म्हणजे चहाचा प्याला आणि कपात म्हणजे कमी किंवा कमी करणे.
एकदा एक शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचार सर आपण आमच्या शाळेला भेट द्या. मी त्यांना विचारले, काय भेट देऊ? ते शिक्षक म्हणाले, ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे भेट देणे म्हणजे जाऊन पाहणे आणि भेट म्हणजे नजराणा. भेट म्हणजे आपण बोलतो ना दुसऱ्याला प्रेझेंट दिले तसं. तर मित्रांनो, आपण पुढे जाऊया. तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल. यावर्षी तुम्ही पूर्ण केलेला प्रकल्प कोणता व तो कसा पूर्ण केला त्या सर्व कृती क्रमवार लिहून त्याचा ओघ तक्ता बनवा. तर मित्रांनो, तुम्ही दरवर्षी अनेक प्रकल्प करत असाल, त्यापैकीच तुम्हाला कुठला तरी एक प्रकल्प घेऊन त्याचा ओघ तक्ता पूर्ण करून घ्यायचा आहे. तर आपण पुढे जाऊया. वाक्य म्हणजे काय हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विचार प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत. विधानार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य, प्रश्नार्थी वाक्य आणि अज्ञानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य ही वाक्य वाचा. माझे घर दवाखान्याजवळ आहे. हे विधान केलेले आहे. तो रोज व्यायाम करत नाही. या प्रकारच्या वाक्यांना केवळ विधाने केलेली आहेत, म्हणजे केवळ आपण सांगितलेली आहेत. उद्गारार्थी वाक्य ही वाक्य, अरे फार वाईट झाले, शाबास चांगले काम केलेस, म्हणजे एक प्रकारचा उद्गार केलाय. अरे, शाबास, अरे बापरे, असं असं त्याला म्हणतात उद्गारार्थी. प्रश्नार्थी म्हणजे आपण कुणाला तरी प्रश्न केला किंवा कुठल्या गोष्टीवर आपण प्रश्न करतो त्यालाच प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात. तुला लाडू आवडतो का? तुम्ही सकाळी कधी उठता? हे म्हणजे प्रश्नार्थी, म्हणजे प्रश्न केलेला असतो आपण. आज्ञार्थी म्हणजे आपण दुसऱ्याला ऑर्डर देणे किंवा दुसऱ्याला आज्ञा करणे असे. म्हणजे मुलांनो रांगेत चला, उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा. तर मित्रांनो असं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. मित्रांनो, जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि बाजूची बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि आपल्या चॅनल नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, तुम्हाला हा धडा कसा वाटला मला नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि काळजी घ्या.